नमस्कार मंडळी, आजचा आपला व्हिडिओ खूपच खास आणि वेगळा असणार आहे. आम्ही सध्या आलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील सुंदर निसर्गरम्य राधानगरी काळामावाडी येथे. चारही बाजूनी हिरवीगार झाडं, दाट जंगलं, डोंगर, धुक्याने भरलेले वातावरण आणि सतत पडणारा पाऊस. खरंच इथलं सौंदर्य शब्दात सांगणं कठीण आहे. आज आम्ही आलो आहोत माझ्या भावाच्या घरी. त्यांचं इथे एक छोटंसं पण खूप प्रसिद्ध हॉटेल म्हणजेच ढाबा आहे. सकाळपासूनच इथे गरमागरम नाश्त्यासाठी ग्राहकांची सतत गर्दी सुरू असते. बाहेर पडणारा थंडगार पाऊस आणि आत गरमागरम पोह्यांचा सुगंध, यापेक्षा सुंदर अनुभव दुसरा असूच शकत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला फक्त पोह्याची रेसिपी दाखवणार नाही, तर ढाब्याचं वातावरण, इथलं काम, ग्राहकांची लगबग आणि राधानगरीच्या सुंदर निसर्गाची एक छोटी सफर घडवणार आहोत. या ढाब्यात रोज अनेक लोक खास इथले चविष्ट पोहे खाण्यासाठी येतात. आज आपण पाहणार आहोत की इतक्या लोकांसाठी हॉटेल स्टाईल पोहे कसे बनवले जातात, त्यामागचं छोटंसं रहस्य काय आहे आणि घरच्या घरी तेच पोहे तितकेच चविष्ट कसे बनवता येतील. मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला अशा गावाकडच्या पारंपरिक चविष्ट रेसिपी आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. चला तर मग राधानगरीच्या सुंदर पावसाळी वातावरणात गरमागरम आणि झणझणीत हॉटेल स्टाईल पोह्यांची सुरुवात करूया. आज हॉटेलमध्ये 15 ते 20 जणांसाठी गरमागरम पोहे तयार केले जाणार आहेत. सर्वात आधी आईने जाड पोहे स्वच्छ पाण्यात भिजत ठेवले आहेत, जेणेकरून ते अगदी मऊ आणि फुलून तयार होतील. तोपर्यंत माझी बहीण पोहे करण्यासाठी लागणारं साहित्य एकत्र करत आहे. या पोह्यांसाठी आपण घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, हळद, भाजलेले शेंगदाणे, मीठ, कोथिंबीर, खोवलेलं खोबरं, बेसन शेव आणि सगळ्यात शेवटी लिंबू. सर्वप्रथम तेलामध्ये घातली मोहरी तडतडली की जिरे घातले. तेलामध्ये कढीपत्ता घातला. कढीपत्त्याचा सुंदर सुगंध तेलात उतरला की पोह्याची चव अजूनच वाढते. आता त्यामध्ये एक ताटभर बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा तेलावर छान परतून गुलाबी आणि सोनेरी रंग येईपर्यंत शिजवून घेतला. यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून सर्व मिश्रण छान एकजीव करून घेतले. आता भाजलेले शेंगदाणे घालून तेही कांद्याबरोबर छान परतून घेतले. शेंगदाणे दाताखाली आल्यानंतर पोहे खायला छान वाटतात. यानंतर हळद घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेतलं. हळदीमुळे पोह्यांना सुंदर पिवळा रंग येतो. आता भिजवून ठेवलेले पोहे कढईमध्ये घातले आहेत. सगळे पोहे फोडणीबरोबर अगदी हलक्या हाताने छान एकजीव करून घेतले, जेणेकरून प्रत्येक पोह्यावर फोडणीची चव व्यवस्थित लागेल. आता पोहे करताना एक टिप म्हणजे हे पोहे जाड घ्यायचे. हे भट्टीतले ऑर्डर देऊन बनवून घेतलेले आहेत. तर असे जाड पोहे, ऑफ व्हाईट रंगाचे पोहे आहेत. हे जाड पोहे असल्यामुळे पोह्यांचा कुस्करा होत नाही, पोह्यांचा लगदा होत नाही. आणि कढई आपण जी वापरणार आहे ती जाड बुडाची घ्यायची. पातळ कढईमध्ये पोहे बनवायचे नाहीत. पोहे चाळणीमध्ये निथळत ठेवायचे. थोडे सुकले की हलक्या हाताने मोकळे करून घ्यायचे. तेलामध्ये खूप जास्त परतले की पोहे गरमीमुळे तुटतात, त्यामुळे ते अगोदरच मोकळे करून ठेवायचे. यानंतर चवीनुसार मीठ घातले, थोडीशी साखर घातली आणि पुन्हा एकदा सगळे पोहे व्यवस्थित मिसळून घेतले. आता शेवटी एक लिंबाचा रस पिळून पोह्यांमध्ये घातला. लिंबामुळे पोह्यांना एक वेगळी ताजी आणि आंबट गोड चव येते. त्यानंतर पुन्हा सगळे पोहे छान मिसळून 5 मिनिट शिजवून घेतले. आता गरमागरम पोहे प्लेटमध्ये सर्व केले जात आहेत. सर्वप्रथम वरून ताजी कोथिंबीर घातली, त्यानंतर खोवलेलं ताजं खोबरं घातलं आणि शेवटी कुरकुरीत पिवळी शेव घालून पोह्यांची सजावट पूर्ण केली. सोबत चमचा ठेवून ग्राहकांसाठी सर्व पोह्यांच्या वाट्या तयार केल्या. आणि एक प्लेट भरून घेऊन ठेव, मनोज खाऊ देत पोटभर. अशा प्रकारे माझ्या भावाच्या हॉटेलमधील गरमागरम चविष्ट हॉटेल स्टाईल पोहे तयार झाले. सकाळी आलेल्या सर्व ग्राहकांनी या पोह्यांचा मनमुराद आस्वाद घेतला.